लोकसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजलेले आहे। युत्या आघाड्या हळूहळू कुठेतरी युत्या आणि आघाड्यामध्ये स्पष्टता येताना आपल्याला दिसून येते। मात्र वंचित बहुजन आघाडीकडून अद्यापही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आलेला नाही। नेमकी चर्चा त्यांची कुठपर्यंत आली हेच अजून स्पष्ट नाही। वंचित बहुजन आघाडी पक्ष जर महाविकास आघाडीसोबत गेला नाही तर काय स्थिती राहणार आहे आपण जाणून घेऊया। वंचित बहुजन आघाडीचे काही नेते आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, महाविकास आघाडी सोबत जाण्याबाबत स्पष्टता अद्याप नाही। महाविकास आघाडी सोबत वंचित आघाडी गेली नाही तर निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे का? महाविकास आघाडी सोबत जाण्याची शक्यतो मावळलेलीच आहे। कारण आमच्या पक्षाला नावच वंचित आहे, तर वंचित ठेवण्याचं काम महाविकास आघाडीने केलेलं आहे। त्याच्यामुळे शक्यता मावळली, त्याच्यामुळे वंचित आघाडी निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयाऱ्या सुरू आहेत का तुमच्या, का अद्यापही वाट पाहताय तुम्ही महाविकास आघाडीच्या निर्णयाची? महाविकास आघाडीच्या बैठका चालू, त्या बैठकाचं आम्हाला कुठलंही निमंत्रण नाही, त्याच्यामुळे आमची तयारी जोरात चालू आहे। त्याच्यामुळे आमचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने इथून निवडून आणण्यासाठी आमची सर्व यंत्रणा तयार आहे। कॅडर म्हणून तुम्ही बाळासाहेबांना काय सुचवलं, महाविकास आघाडीसोबत जावं वंचितनं किंवा स्वतंत्र लढावं लोकसभा निवडणूक? स्वतंत्र लढावं असं सुचवलं, कारण जागा आम्हाला जेवढ्या लागतात, आमच्या गेल्या वेळेस 11 ह्याच्यामध्ये मताधिक्य होतं, सेकंड नंबरला जागा होत्या लोकसभामध्ये 2019ला। त्याच्यामुळं आम्हाला खूपच कमी जागा आणि जिथं आमचे कॅन्डिडेट सक्षम नाहीत त्या ठिकाणी 4 जागा देत आहेत। त्याच्यामुळं आमची युती काही होणार नाही असं चिन्ह दिसून येत आहे। मागच्या निवडणुकीत 1.5 लाखापेक्षा जवळपास 1.5 लाख मत वंचित बहुजन आघाडीनं घेतले होते लोकसभेला। यावेळी तयारी कशी आहे तुमची, काय सांगाल? आमची तयारी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही जिल्हाभर अंमलबजावणी करू। येणाऱ्या लोकसभेला आम्ही भरपूर आमच्या ताकदीने उभे राहू आणि आमचा उमेदवार कसा निवडून येत नाही याच्याकडे आमचं लक्ष राहील आणि प्रचंड बहुमताने आम्ही इथून लोकसभेची सीट काढू, हे आम्हाला आत्मविश्वास आहे। काय वाटतं तुम्हाला, महाविकास आघाडी सोबत जावं वंचितनं का स्वबळावर लढावं? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची पूर्वीपासूनच इच्छा आहे की बीजेपी आणि RSSला या देशामधून राज्यामधून जर नाबूद करायचं असेल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत। पण महाविकास आघाडी व्यवस्थित पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर यांना वागणूक देत नाही, म्हणून आमचं एकच मत आहे की युती होईल अथवा न होईल, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो घेतील, परंतु आम्ही परभणी लोकसभा हा आमची ताकदीनिशी लढण्याची तयारी आहे। आम्ही गाव लेवल, बूथ लेवल पासून, सर्कल लेवल पासून, गण लेवल पासून, तालुका लेवल पर्यंत, जिल्हा लेवल पर्यंत आम्ही वंचित बहुजन आघाडीचा जो कोणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्यासाठी निश्चित जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत उदाहरण आम्ही निर्माण करून देऊ शकतो विजयाच्या गतीने। तर एकूणच कॅडर म्हणून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीसोबत न जाता वंचितनं स्वबळावर लढावं अशा मागणी या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांकडे करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। एकूणच मागच्या निवडणुकीत लक्षवेधी मतदान घेतलेल्या वंचित आता लोकसभेच्या अनुषंगानं काय निर्णय घेते याकडे राज्यासह परभणी जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।